अजीत पवार की आकस्मिक मौत और उनकी पत्नी सुनेत्रा पवार का 3 दिनों के अंदर उप मुख्यमंत्री बनना दोनों एनसीपी के विलय की संभावना पर ब्रेक लगा रहा है, क्योंकि जिस तरह से आनन फानन में सुनेत्रा पवार को पार्टी विधायक दल का नेता चुना गया और फिर उन्हें उप मुख्यमंत्री के पद की शपथ दिलाई गई और शरद पवार के जैसे बयान आए, उन सभी से साफ है कि फिलहाल दोनों गुटों के बीच विलय की संभावना पर विराम लगने का संकेत दे रहा है। शरद पवार ने कहा कि दोनों गुटों को फिर से एक करने के लिए महीनों से बातचीत चल रही थी, जिसमें अजीत पवार और जयंत पाटिल इस प्रोसेस को लीड कर रहे थे। उन्होंने कहा कि सारी बातचीत उनके लेवल पर हुई थी, लेकिन अब ऐसा लगता है कि प्लेन एक्सीडेंट के बाद इस प्रोसेस पर बुरा असर डाला। हालांकि उन्होंने इच्छा जताई कि अजीत पवार जैसा चाहते थे, दोनों गुटों के बीच विलय हो और उनकी इच्छा पूरी हो सके। इसी बीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने एनसीपी गुटों के पुनर्मिलन को लेकर चल रही बातचीत की खबरों को खारिज करते हुए कहा कि भाजपा को इस बारे में कोई जानकारी नहीं दी गई है। पत्रकारों से बात करते हुए फडणवीस ने पूछा कि क्या एनसीपी भाजपा से परामर्श किए बिना इतना महत्वपूर्ण राजनीतिक निर्णय लेगी। मुख्यमंत्री ने कहा, यदि चर्चा अंतिम चरण में पहुंच गई होती या कोई तारीख तय होती तो अजीत पवार हमें सूचित करते। वह सरकार का हिस्सा थे। क्या गठबंधन सहयोगियों से साझा किए बिना ऐसा निर्णय लिया जा सकता है? वंदे भारत से विवेक भिड़े की रिपोर्ट। मी दोनच गोष्टी याच्यात सांगेन. खरं म्हणजे आता हे सगळं बोलायची वेळ नाही, पण दोनच गोष्टी सांगेन की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे. हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील. त्यामुळे याही संदर्भात दुसरं, समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तर स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते. त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे, ही योग्य नाही आहे. बघा, असं आहे, आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलंय, काय घडतंय, मला सगळं दिसतंय. मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही. त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला. एक लक्षात ठेवा की आज 2 वेगवेगळे पक्ष झालेले आहेत. शरद पवार साहेबांचा पक्ष आहे, अजित पवार साहेबांचा पक्ष आहे. आता अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की सुनेत्राताईंनी नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा. त्यांनी सुनेत्राताईंना सांगितलं, सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला. त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आमची पहिल्या दिवशीपासून एक भूमिका आहे की आमचे साथीदार कोण आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्या नेतृत्वातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही कालही केली, आजही करू.